नमस्कार प्रेमळ भक्तांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे। चला तर भाविकांनो, एका माऊली भक्ताच्या अनुभवाला सुरुवात करूया। श्री गजानन जय गजानन गण गण गणात बोते। अनुभवाचं नाव आहे डॉक्टर भाऊ राजाराम कवर। प्रसंग परत घडला, ताई म्हणता जय गजानन। ही गोष्ट आहे डिसेंबर 2016 मधील। आम्ही सगळे भाचीच्या लग्नाला अकोला येथे गेलो होतो। माझ्या जावेचा मुलगा 1 वर्षाचा झाला होता। तिची खूप इच्छा होती की शेगावला दर्शनाला जायचं आणि तिने मला 2-3 वेळा म्हटले, पण मी तिकडून माझ्या मुलीबरोबर अष्टविनायकाला जाणार होती आणि वेळेअभावी व सासरे वृद्ध असल्याने माझ्या यजमानांनी जाण्यास नकारले। सरे दिवशी पहाटे तिचा परिवार, सासरे, माझे यजमान अकोल्याहून इंदोरला येणार होते। ते लोक सकाळी पहाटे अकोल्याहून इंदोरला निघाले। गाडीमध्ये GPS लावला होता। अचानक GPS बंद झालं आणि त्यांनी कोणाला तरी इंदोरचा रस्ता विचारला। त्यांनी सरळ जा असे सांगितले। थंडीमुळे थोडा अंधार होता। गाडी बरीच सरळ समोर गेली आणि थेट शेगावला गजानन महाराज शेगावची पाटी दिसली। त्यांना कळलेच नाही की हे कसे झाले। रस्ता तर इंदोरचा विचारला आणि शेगाव कसे। अशा प्रकारे माझ्या जावेने अगदी मनापासून महाराजांना हाक घातली आणि त्यांनी तिची इच्छा पूर्ण केली। महाराजांनी त्यांना इंदोरला न नेता शेगावी घेऊन आले। श्री गजानन विजय ग्रंथातील 20व्या अध्यायातील डॉक्टर भाऊ राजाराम कवर यांच्या घटनेप्रमाणे ही घटना परत एकदा घडली। आम्ही सर्वांनी ही गोष्ट ऐकली आणि आश्चर्य करायला लागलो। मनापासून हाक द्या, नक्की प्रचिती येते। श्रद्धा असू द्या, म्हणजे सगळे काही मनासारखे होते। श्री गजानन जय गजानन, श्री गजानन जय गजानन गण गण गणात बोते। साधना खळे, इंदोर येथील या माऊली भक्ताचा अनुभव तुम्हा सर्व भाविकांना कसा वाटला आणि तुमच्याजवळही महाराजांचे असेच अनुभव असतील तर ते तुम्ही आपल्या चॅनलवर पाठवा। आपण त्या अनुभवाचा समावेश पुढील व्हिडिओमध्ये करू। जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये गण गण गणात बोते टाईप करा। धन्यवाद।